आता मला जॉनी लिव्हर सरांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली होती की असं विचार करा की तुम्ही मध्ये उभे आहात आणि जो आमचा HMI असतो मोठा लाईट तो धरून देव उभा आहे एका राऊंड ट्रॉलीवर. ओके, देवाच्या हातामध्ये तो लाईट आहे आणि तो लाईट आता तुमच्यावर आहे आणि देव तो राऊंड ट्रॉलीवर तो लाईट घेऊन फिरतो आहे. तो लाईट तुमच्यावर आहे तुमच्यावर आहे तुमच्यावर आहे. आता तो गेला दुसऱ्याकडे, आता डॉक्टरांवर आला आणि तो आता पुढे गेला दुसऱ्यावर कोणावर तरी आला, तुमच्यावरनं तो लाईट निघून गेला आहे. ओके, पण तो फिरतो आहे. ओके, पृथ्वी आपली गोल फिरते, राऊंड ट्रॉली लागलेली आहे, तो फिरणार आणि तो परत तुमच्यावर येणार 100%. ओके, मग त्यासाठी काय केलं पाहिजे? जेव्हा लाईट तुमच्यावर असतो त्या काळामध्ये तुम्ही काय करता डिसाईड्स की जेव्हा लाईट तुमच्यावर नाही आहे तेव्हा तुमच्याबरोबर काय होतं. म्हणजे तुम्ही काम चांगलं करणं, तुम्ही चांगली माणसं जोडणं, तुम्ही चांगलं नेटवर्किंग करणं, तुम्ही तुमची छाप सोडणं आणि टू मेक शुअर दॅट यू आर देअर वेन द लाईट कम्स बॅक टू यू. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. यू नो, की असं नाही की मी आता सोडून दिलं, आता काय लाईट नाही, जाऊ दे, आता काय करायचं. यू कीप वर्किंग ऑन युअर क्राफ्ट. तुम्ही इतकं काम करा त्याच्यावर की जेव्हा तो लाईट परत येईल तेव्हा यू विल शाईन ब्रायटर आणि तुमच्यासारखं दुसरं कोणी नसेल. यू नो, सो आय थिंक इट्स इम्पॉर्टंट की हॅव फेथ. जस्ट हॅव फेथ इन युअर सेल्फ मोर दॅन एनिथिंग एल्स. होणार असं या जगामध्ये माझ्या अनुभवामध्ये मी सांगू का, असं काहीच नाही आहे की तुम्ही अचीव करू नाही शकत. तुम्ही कन्सिस्टंटली जर का त्या गोष्टीच्या मागे लागलात विथ फोकस तर देर इज नथिंग दॅट यू कॅनॉट अचीव.